आज तुमच्याकडे इतकी छान रेसिपी शेअर करते ना ओल्या नारळाची वडी म्हणजेच नारळी पाक. खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. नारळी पौर्णिमा येते, मग नारळाचा काहीतरी पदार्थ व्हायला पाहिजे, तर आपण इथे नारळी पाक बनवणार आहोत. कसा बनवला चला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये 2 चमचे तूप घेणार आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मी किसून. ते मी घेतलेलं आहे मेजरिंग कपचे 4 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवते. तशा पद्धतीने तुम्ही नारळी पाक केलात ना, तुमचा नारळी पाक इतका सुंदर तयार होईल ना, त्यामुळे अजिबात स्किप न करता बघत राहावा. इथे 4 मेजरिंग कपचे 4 कप मी मेजरिंग कप नसेल तर एक कोणती तरी वाटी की ज्याने सगळे पुढचं मेजरमेंट घेता येईल तशी सेम हे करा. इथे आता मी 4 कप ओला नारळाचा कीस घेतलेला आहे आणि तो आपण आता तुपावरती 5 मिनटासाठी छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही एका वाटीने घेत असाल तर त्याच वाटीने पुढे साखरेचं वगैरे प्रमाण घ्यायचे. त्याच्यामुळे जे काही प्रमाण तुम्ही घ्याल वाटी किंवा मेजरिंग कप ते सेम सगळीकडे ठेवायचं आहे. छानपैकी आपण व्यवस्थित असं आपलं हे खोबरं आहे ते परतवून घ्यायचे. खोबरं खमंग असं परतवून घ्यायचं आहे. फक्त ते एवढंच की त्याचा कलर बदलला नाही पाहिजे, करपलं पण नाही पाहिजे, नाहीतर ते नारळी पाकला वास पण वेगळा येतो. मग त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपलं हा खोबरं अजिबात करपलं नाही पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 3 कप साखर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाऊण कप पाणी. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करताना साखर जशी जशी विरघळत जाईल तसं थोडंसं त्याला ओलसरपणा जास्त येत जाईल. त्याच्यामुळे ढवळताना अगदी व्यवस्थित असं खालपासून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे की पूर्णपणे खोबरं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. अर्धवट वरच्यावर ढवळायचं नाही, नाहीतर खालचं खोबरं तसंच राहून जातं तळाचं आणि वरच्यावर आपण ढवळलं जातं आणि ते करपतं आणि पूर्ण चव ही बिघडून जाते. त्यामुळे हळूहळू व्यवस्थित असं ते मिक्स करत जायचं आहे. सुरुवातीला लो फ्लेमवरती सगळं करायचं, नंतर मग आपण त्याची फ्लेम ही हाय ठेवून पटकन आपला नारळी पाक बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे टाकायचं आहे त्याची चव वाढवण्यासाठी वेलची पावडर. इथे मी 2 छोटे चमचे वेलची पावडर घेतलेली आहे, त्याने नारळी पाकला खूप सुंदर चव येते. आता पूर्णपणे सगळं असं आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं त्याला अजून ते जरासं साखर विरघळली पूर्णपणे की मग आपण हाय फ्लेमवरती जरा पटापट परतवून घेतलं की लगेच आपला नारळी पाक हा तयार होतो. आता बघू शकता साखर जसजशी विरघळत चाललेली आहे त्याचा ओलावा त्याचा जास्त येत चाललेला आहे. बघा अशा पद्धतीने आता आपण साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. आणि आता हा असा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवेपर्यंतच आपल्याला हे परतवायचं आहे. थोडासा घट्टपणा येईल आणि हा एवढा ओलसरपणा सगळा निघून जाईल. हे बघा आता ओलसरपणा सगळा गेलेला आहे आणि छान घट्टपणा आलेला आहे. साखर पूर्णपणे विरघळून आपल्या नारळी पाकामध्ये एकजीव झालेली आहे. आणि आता 5 मिनटं परत असं परतवून घेऊया. टोटल 15 ते 20 मिनटं आपली ही सगळं तयार होण्यासाठी गेलेली आहेत. आता सगळं व्यवस्थित आपण हे केले. आता नारळी पाक ज्याच्यामध्ये काढायचा आहे, आता माझ्याकडे कसा बेकिंग ट्रे होता म्हणून मी त्याच्यामध्ये तूप लावलेलं आहे. तुमच्याकडे तसा ट्रे नसेल तर ताट असेल, ताटामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल. तिथे त्याला तूप लावून घ्यायचं आणि तूप व्यवस्थित अगदी असं लावून घेतल्यानंतर आपण जो आता नारळी पाक तयार केलेला होता तो आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया आधी. आणि सगळीकडे एक समान असा आपण तो पसरवून घेऊया. फक्त ह्या गोष्टी आहेत ना ते जरा पटापट करायला लागतात, कारण का तो लगेच सेट होत जातो. म्हणजे अगदी काही लगेच कडक होत नाही तो, पण जेवढ्या पटकन व्यवस्थित ती करता येईल ना तेवढ्या पटापट व्यवस्थित केलं की सगळ्या ह्या गोष्टी आधी तयारीमध्ये असलेल ना की पटकन नारळी पाकाला असं थांबून राहायला लागत नाही तूप लावेपर्यंत वगैरे. हे बघा अशा एक समान मी सगळीकडनं करून घेतलेला आहे तो. आता मी ह्याच्यावरती थोडीशी अजून गार्निशिंगला इथे थोडे केशर टाकून घेते.
ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी इथे थोडे केशर टाकून घेते आणि माझ्याकडे रोज पेटल होते, ड्राय रोज पेटल मिळतात मार्केटमध्ये असे, म्हणजे आपल्याला कधी गार्निशिंगला वगैरे असं स्वीट डिशला वगैरे किंवा केकसाठी आपण वापरतो. तशामध्ये थोडे रोज पेटल माझ्याकडे होते, ते मी टाकलेले आहेत. त्याने एक टेस्ट थोडीशी स्मेल रोजचा चांगला येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्याच्यामुळे मी हे असं टाकलेलं आहे. हे तुमच्याकडे नसेल, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला बदाम पिस्ता वगैरे असं काही तुम्हाला गार्निशिंगला टाकायचं असेल तशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकतं. असे मी एक्स्ट्रा लावून घेतलेले आहे. आणि आता थोडं आपण हे सुकायला देऊया. लगेच कापायला घ्यायचं नाही आहे आपल्याला. अगदी थोडीशी ती थंड झाली, अगदी थोडी ड्राय झाली की मग आपण थोडी त्याला कट करून घेऊया. हे बघा, असा हात लावून जर असा कडक म्हणजे गारपणा मला हाताला हे होतं आहे, म्हणून मी तेव्हा असं अलगद कट करून घेते. पूर्णपणे कट करून घ्यायचं नाही आहे. हे फक्त पूर्ण गार होईपर्यंतची ही आपली प्रोसेस आहे की थोडेसे कटिंग करून घेतले की नंतर आपल्याला कट करायला सोपं पडून जातं. त्यामुळे हे आधीच मी जरासं कटिंग करून घेते. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे, म्हणजे त्रिकोणी शंकरपाळीच्या शेपमध्ये पाहिजे किंवा असे चौकोनी हवे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटिंग करायचं आहे. आणि पूर्णपणे गार करायला अशीच ठेवायची, फ्रीजमध्ये वगैरे गार करायला ठेवायची नाही, रूम टेम्परेचरलाच ती गार करून घ्यायची पूर्णपणे. हे बघा, आता व्यवस्थित अशी पूर्ण गार झालेली आहे आणि आपण आधी कटिंग केलेली होती त्यामुळे हे बघा अशी अलगद अगदी ती निघालेली आहे. अशा पद्धतीने आपण छानपैकी आपला नारळी पाक तयार केलेला आहे. आता नारळी पौर्णिमा येते, तर ह्या नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला अशा पद्धतीने नारळी पाक हा नक्की ट्राय करा घरी. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ह्या नारळी पौर्णिमेला हा नारळी पाक नक्की तयार करा. थँक्यू.